गाईज गुड इव्हनिंग. तर मी आज संध्याकाळसाठी अंड्याचा सुक्का म्हणजे फोडून रस्सा बनवत आहे आणि भाकरी बनवत आहे. तर फर्स्ट मी आहे ना एक पॅन घेतलं, त्यामध्ये थोडंसं मसाला, मीठ, मसाला टाकलं, हळद टाकलं, गरम मसाला टाकलं, कसुरी मेथी टाकलं आणि बघा हे ऑइलमध्ये असं ऑइल मसाला आपला करपेल म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर हे बघा मी कांदा, खोबरा, लसूण, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून मी त्याचं आता वाटण केलेलं आहे. तर त्यामध्ये मी आता टाकणार आहे वाटण. तर हे बघा मी आता वाटण टाकलेलं आहे. कांदा, खोबरा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकून मी असं वाटण बनवलेलं आहे. म्हणजे कांदा पॅनमध्ये फ्राय करून त्याचं वाटण बनवलेलं आहे. आता ह्यामध्ये मी फ्राय करणार आहे. फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. पाणी टाकून आपण उकळण्यासाठी थोडंसं उकळी आल्यानंतर आपण अंडी एका वाटीमध्ये एक एक फोडून आपण टाकणार आहोत. तुम्हाला दाखवत आहे मी. तर हे बघा थोडंसं तेलामध्ये मी फ्राय करायला ठेवलं आहे. थोडासा फ्राय होऊ द्या जरा. आता फ्राय होत आहे. आपण थोडंसं यामध्ये पाणी टाकणार आहोत. बघा आता मी पाणी टाकत आहे. तुम्ही जे अंडी असतात ना ते उकळी आल्यानंतरच ह्यामध्ये फोडून टाकायची, नाहीतर ती अशी सगळी मिक्स होतात. उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचं आणि कमी करूनच टाकायचं. बघा किती मस्त दिसत आहे. थोडीशी कसुरी मेथी पण मी बारीक अशी करून टाकलेली आहे. तर बघा गाईज आता उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर थोडंसं 1-2 मिनटं होऊन द्यायचं. आणि त्याच्यानंतर हे बघा हे जे अंडं फोडलेलं आहे ना तर यामध्ये आपण टाकणार आहोत. कमी गॅस करून एकदम हळू सोडायचं. तर यामध्ये आता आपण टाकणार आहोत. हे बघा 4 अंडी आहेत. एक ऑलरेडी मी फोडलेला आहे आणि आज आपण भाकरी बनवणार आहोत. थोडंसं मी रस्सा ठेवत आहे, कारण कसं आहे आपण थोडंसं स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत नंतर, तर त्यामुळे मी रस्सा थोडा ठेवत आहे. अंडी टाकल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. बघा मी आता तुम्हाला दाखवते एक अंडं असं सोडून कसं सोडायचं. एकदम अलगद असं सोडायचं आणि सगळीकडे ते पसरत नाही, असं एकदम अलगद सोडायचं. तर अशा पद्धतीने बघा कसा फुगा आलेला आहे. तर आपण 4 अंडी टाकलेली आहेत आणि आता आपण कमी गॅस करून ते ठेवणार आहोत, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने अंडी ही शिजतात. 5 मिनटामध्ये शिजतात, जास्त वेळ नाही लागत त्याला. तर आपण झाल्यानंतर तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवणार आहे. आपण वरून त्याच्या कोथिंबीर टाकणार आहोत. तर चला झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर गाईज मी आता झाकण काढलेलं आहे. तर आता आपण आपला अंड्याचं जे काही भरीत आहे ते रेडी झालेलं आहे. फोडून आपण अंड्याचा भरीत बनवलेला आहे. तर वरून आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत. तर तुम्हाला ही अंडाचं भरीत ह्याची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा. नवीन असाल फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आमच्या ज्या नवीन ज्या रेसिपी असतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला फर्स्ट येईल. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने अंड्याचा भरीत बनवून बघा, खूप छान लागतो भाकरीबरोबर. हे बघा भाकरीचं पीठ पण मी आता मळून ठेवलेलं आहे. तर भाकरीबरोबर पण खूप छान लागतो, राईसबरोबर पण खूप छान लागतं. तुम्ही पण कधी बनवत असाल अशा पद्धतीने तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा. चला बाय बाय.